हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. तो एका झाडामागे लपून उभा होता, जेणेकरून कोणालाही तो दिसू नये. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तो तपासून पाहत होता की आसपास कुठे कॅमेरा तर नाही ना. पण सध्या तरी त्याच्या नजरेस कोणताही कॅमेरा पडत नव्हता. आता फक्त त्याला अखंड आणि मून रिद्धीसोबत त्या आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर येण्याची वाट पाहायची होती. दरम्यान आत अखंड आणि रिद्धी टेबलावर बसले होते. रिद्धी मुद्दामच अखंड समोर नखरे करत होती. कधी ती अखंडशी काहीतरी बोलत होती, तर कधी काहीतरी वेगळेच. कदाचित ती मूनला चिडवण्याचा प्रयत्न करत होती. तर दुसरीकडे अखंड शांतपणे बसला होता. तो कधी मूनच्या चेहऱ्याकडे पाहत होता, तर कधी रिद्धीकडे. त्याला बऱ्याच गोष्टी विचित्र वाटत होत्या. तेवढ्यात अचानक रिद्धीच्या हातातील आईस्क्रीम थोडंसं मूनच्या कपड्यावर सांडलं. मून लगेच आपले कपडे झटकू लागली. तिने नॅपकिनने कपडे पुसण्याचा प्रयत्न केला, पण रिद्धी तात्काळ म्हणाली, "तू समोरच वॉशरूम आहे, तिथे जाऊ शकतेस. म्हणजे तिथे कपडे नीट स्वच्छ करू शकतेस." रिद्धीचे बोलणे ऐकून मूनने अखंडकडे पाहिले. अखंड चकित होत म्हणाला, "परवानगी हवी आहे?" मून हसत म्हणाली, "तुमची परवानगी नसली तर मी श्वासही घेणार नाही. तिथं जाणं तर दूरचंच." अखंड हलकसं स्मित हास्य करत म्हणाला. मून उठली आणि वॉशरूमकडे चालू लागली. मून निघताच रिद्धीने समोरच्या टेबलवर बसलेल्या मुलांच्या दिशेने पाहिले. ते खूप वेळेपासून मूनकडे पाहत होते. हे अखंडनेही पाहिले होते, पण त्याने चेहऱ्यावर त्याच्या किंचितही भाव दिसू दिला नव्हता. मून बाहेर जाताच त्या मुलातला एक मुलगा उठला आणि तिच्या मागे गेला. अखंडने तो मुलगाही वॉशरूमच्या दिशेने जाताना पाहिला आणि त्याची भुवई थोडी वर गेली. रिद्धी अखंडकडे पाहत म्हणाली, "आपल्याला काहीतरी विचित्र वाटत नाही काय भाऊ?" अखंडने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. रिद्धी लगेचच म्हणाली, "ठीक आहे, कदाचित मला काहीतरी गैरसमज झाला असेल." अखंडने तात्काळ विचारले, "कसला गैरसमज?" रिद्धीने चेहरा वाकवत म्हणाली, "माहीत नाही भाऊ, पण मला असं वाटत होतं की मूनने मुद्दामच आपल्या अंगावर आईस्क्रीम सांडलं, कारण समोरचे मुलगे खूप वेळापासून तिला पाहत होते आणि मूनही परत परत त्यांच्याकडे पाहत होती. कदाचित मी जास्तच विचार करतेय." रिद्धीच्या बोलताना अखंड उठून वॉशरूमकडे निघून गेलेला होता. मून वॉशरूममध्ये गेल्यावर रिद्धीने तिच्याबद्दल बोलायला सुरुवात केली होती, पण अखंडने तिचे पूर्ण बोलणे न ऐकता ताबडतोब मूनच्या मागे गेला. हे पाहताच रिद्धीच्या चेहऱ्यावर एक दृष्ट स्मित आले, कारण मूनच्या मागे गेलेला मुलगा हा तिचाच मित्र होता. त्याबद्दल
अखंडला काहीच माहिती नव्हती. रिद्धीनेच त्याला इथे बोलावले होते, जेणेकरून सकाळी अखंडला ज्या गोष्टींनी चीड आणली होती त्या सर्व विसरून जाव्यात आणि त्याऐवजी रिद्धी ज्या गोष्टी त्यांच्या डोक्यात बसू इच्छित होती त्या बसू द्याव्यात. मून हात धुत होती. तेवढ्यात मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, हॅलो बेबी गर्ल. मूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. एक क्षणभर तिला वाटलं की तिने हा मुलगा कुठेतरी पाहिला आहे, पण लगेचच स्वतःला सावरत तिने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि पटकन हात धुवून वॉशरूमच्या बाहेर जाण्यास निघाली. पण तो मुलगा पुन्हा तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, इतकं इग्नोर का करतेयस? जणू मला ओळखतच नाहीस असं वागतेयस. मून निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, नक्कीच मी तुला ओळखतच नाही. तो मुलगा निशांत हलकसं हसत म्हणाला, हो हो बेबी गर्ल, आता तरी तू मला का ओळखशील? अखेर तुझं लग्न अखंड सिंगानियाशी झालंय. त्याच्या पुढे माझी काय औकात? पण ऐकलंय अखंड सिंघानिया तुला ते प्रेम देत नाही जे मी देत होतो. असं म्हणत त्याने मूनच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. मून संतापून दात चावत म्हणाली, व्हॉट द हेल? माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श करण्याची हिम्मत झाली कशी तुझी? तिने जोरात त्याला ढकललं आणि त्याच्यावर हात उचलणार होती, पण निशांतने तिची नाजूक मनगट घट्ट पकडली आणि म्हणाला, असं दिसतंय की तू आपल्यासोबत घालवलेल्या त्या रात्री विसरली आहेस, म्हणूनच माझ्यावर हात टाकण्याची चूक करतेयस. बरं, काही हरकत नाही. त्या रात्री मी तुला पुन्हा आठवण करून देऊ शकतो आणि त्यासाठी तुला अखंड सिंघानियाला सोडायचीही गरज नाही. आपण दोघं एक्स्ट्रा मॅटेरियल अफेअर ठेवू शकतो. तसाही तो तुला सॅटिस्फाय करत नसेल, पण मी करीन. हे घे माझा नंबर. जेव्हा गरज वाटेल तेव्हा मला फोन कर. असं म्हणत त्याने मूनचा फोन तिच्या हातातून खेचून घेतला आणि त्यावर स्वतःचा नंबर डायल करू लागला. मून स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला काही समजेना की हे सगळं अचानक काय घडतंय. तिने झटकन फोन परत ओढून घेतला आणि रागाने काही बोलणार होती, तेवढ्यात निशांतने पुन्हा तिच्या कमरेत हात टाकत तिला जवळ खेचलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत म्हणाला, आज तू खूपच सुंदर दिसतेयस मून. मन होतंय आत्ताच तुला माझ्या फ्लॅटवर घेऊन जावं आणि तुझे सगळे राग तक्रारी दूर कराव्यात. किती दिवस झाले आपण भेटलो नाही. नक्कीच खूपच तक्रारी असतील. हे ऐकून मूनच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य एकत्र दाटलं. ती त्याला ढकलणार होती, पण त्याआधीच कोणीतरी जोरात येऊन निशांतला तिच्यापासून दूर खेचून घेतलं. मूनने वर पाहिलं
तर समोर अखंड उभा होता. त्याच्या डोळ्यात असा संताप होता की जणू तो नुसत्या नजरेने निशांतला संपवेल. निशांत अखंडकडे बघत हसला आणि म्हणाला, काय रे, स्वतःची बायको 5 मिनिटही एकटी नाही सोडू शकत का? अखंड डेव्हिलिश एक्सप्रेशन घेत थंड आवाजात म्हणाला, सोडे नाही, पण आता तुला नाही सोडणार. आणि पुढच्या क्षणात अखंडचा जोरदार राग निशांतच्या चेहऱ्यावर बसला. एकाच पंचमध्ये त्याच्या ओठातून रक्त वाहू लागले. मून घाबरून किंचाळली, मिस्टर सिंघानिया. किंचाळताच ती त्याच्या अगदी जवळ आली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तिला अजिबात नको होतं की अखंडला काही इजा व्हावी किंवा परिस्थिती आणखी बिघडावी. अखंडच्या हातून आता कुणाची तरी जानत जाणार होती असं दिसत होतं. ते पाहून मून घाबरून लगेच बोलली, हे काय करत आहात तुम्ही, मिस्टर सिंघानिया? अखंडने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि खरखरत्या आवाजात म्हणाला, का? तुला काही प्रॉब्लेम आहे? मूनने हलकेच मान नकारार्थी हलवली. प्रॉब्लेमची गोष्ट नाही, मिस्टर सिंघानिया. पण तुम्ही अशा प्रकारे कुणाला मारू शकत नाहीत. ती बोलताना तिचं लक्ष निशांतकडे होतं, ज्याच्या ओठांमधून प्रचंड प्रमाणात रक्त वाहत होतं. निशांत मूनकडे बघत उपहासाने म्हणाला, पाहिलंस ना मेरी जान, तुला माझ्यावरचं प्रेम आवडलं नाही. मला वेदनेत पाहून तुलाही त्रास होताच आहे ना? त्याच्या तोंडातून तिच्यासाठी जान हा शब्द बाहेर पडताच अखंडच्या डोळ्यात आगच पेटली. त्याने क्षणात निशांतचा गळ्याचा कॉलर पकडला आणि दात खात म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली तिला जान म्हणण्याची? इतकं बोलून त्याने पुन्हा एक भला मोठा पंच निशांतच्या गालावर मारला. यावेळी तर रक्ताचा अक्षरशः फवारा उडाला. हे पाहून मूनचे हात आपोआप तिच्या ओठांवर गेले. अखंड पुन्हा त्याला कॉलरने उचलत गुरगुरला, हाऊ डेअर यू. निशांतला वाटलं होतं अखंड थोडाफार मारेल, कारण त्याची रिद्दीशी तशी आधीच डील झाली होती. पण अखंड एवढा बेकाबू होईल याची त्याला कल्पनाही नव्हती. तो रागाने अखंडला ढकलत म्हणाला, स्टे अवे फ्रॉम मी. अखंडने स्वतःला सावरलं आणि त्याला पुन्हा कपड्यानं ओढत म्हणाला, दूर तर तुलाच राहायचं होतं माझ्या चांदपासून, पण तू तर तिच्या जवळ येऊन आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलीस. इतक्यात त्याने अचानक एक जबर लाथ निशांतच्या पोटावर घातली. निशांत वेदनेने किंचाळला. मून धावत येत अखंडचा हात पकडत म्हणाली, बस करा मिस्टर सिंघानिया, मरून जाईल तो. अखंड ओठांवर तिरकी स्मितरेषा आणत कुजबुजला,
मरवायचंच आहे त्याला. तर त्याच्या डोळ्यांमध्ये जंगली राग उसळत होता. वॉशरूमच्या दाराशी उभ्या असलेल्या रिद्धीनं हे दृश्य पाहिलं तेव्हा तीही थरकापली. अखंड निशांतकडे पाहत गुरगुरला, मी माझ्या चांदकडे तर एखाद्याची नजरसुद्धा सहन करत नाही आणि तू तर तिला स्पर्श करण्याची गुस्ताखी केली आहेस. अशा गुन्ह्याची शिक्षा मृत्यूपेक्षा कमी कशी असेल? इतकं बोलून त्याने एक झटका देत निशांतला दणकत भिंतीजवळच्या आरशावर आपटलं. पुढच्या क्षणी अखंडनं पुन्हा एक पंच तयार केला आणि त्याच्या चेहऱ्यावर मारायला जात होता. पण तेवढ्यात रिद्धी जोरात किंचाळली, भाई. तिचा आवाज ऐकून अखंड ताबडतोब वळला. मोहनचे लक्ष अजूनही निशांतकडेच होते. 3-4 पंचानंतर तो अर्धमेलाच झाला होता. मोहन सुद्धा वळून दाराकडे पाहते आणि अचानक तिचा श्वास अडकतो. दाराजवळ कोणीतरी जोरात कोसळल्याचा आवाज आला होता. समोर दाराशी रिद्धी बेशुद्ध पडलेली पाहताच अखंडच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत बाय.